बाप्पा मोरया. चार बंगल्याचा राज्याचा विजय असो. जीतनगर ओमकार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गेल्या 33 वर्ष आम्ही लोकांनी गणपती बाप्पा गणेश उत्सव हा असंच साजरा करत आहोत आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही लोकांनी राधाकृष्ण या रूपात गणपती बाप्पा या वर्षीही आम्ही आणलाय. आणि मंडळाचा निर्णय किंवा कार्यकर्त्यांचा निर्णय असा नाही, पण संपूर्ण गणेश भक्त आणि रहिवाशींचा निर्णय ठरवून आम्ही लोकांनी हा गणपती बाप्पा पुन्हा एकदा राधाकृष्ण या रूपात आणला आहे. श्री गजमुख आर्ट्स, सतीशदादा वलिवडेकर, मुंबई प्रसिद्ध मूर्तिकार यांच्यापासून आपली ही 4था वर्ष होता गणपती बाप्पा आणण्याचं. गेल्या वर्षी जशी आपली गणपती बाप्पा व्हायरल झाले होते किंवा जसे फेमस झाले होते आणि जसा रिस्पॉन्स होता, आम्ही तशाच प्रकारे आणखीन जास्त अपेक्षा ठेवली होती आणि अपेक्षेप्रमाणे आम्हाला त्याचा फळही तसा मिळाला. तर एकत्र आम्ही जसं सतीशदादांना आमचा हात दिला, आम्ही जसं सहकार केलं, तर प्रत्येक मुलांचं, मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं त्या गणपतीला हातभार लागल्यामुळे आमचा गणपती या वर्षीही तसंच व्हायरल झाला आहे आणि याच वर्षीही आम्हा लोकांना तसंच गेल्या वर्षीसारखा रिस्पॉन्स मिळाला आहे. आम्हा लोकांना ही खात्री आहे की हजारो संख्येत लोक आमच्या गणपतीच्या आगमनाची वाट बघत होते. चार बंगला मार्केटमध्ये रात्रीचे 12 वाजले होते, तरीही तसेच ताशावाजाच्या गजराने आम्ही लोकांनी आमच्या गणपतीचं स्वागत तशाही जल्लोषाने आम्ही आमच्या एरियामध्ये केलं. रात्रीच्या 12 नंतरही आम्ही लोकांनी तसेच गणेश भक्तांची संख्या बघितली आमच्या एरियात, जशी आम्ही गेल्या वर्षी पण बघितली होती आणि इतक्या वर्षापासूनच बघून आलो आहे. तर गेल्या वर्षी जसं आमचं ऑब्झर्वेशन होता त्याप्रमाणे या वर्षी आम्ही खूप जास्त लक्ष दिलं आमच्या मॅनेजमेंटवरती. छोटासा असा मंडळ आमचा हा चार बंगल्याचा राजाचा, एक 5 वर्षाचा किंवा 8 वर्षाचा कार्यकर्ता किंवा कितीही मोठा वयस्कर कार्यकर्ता असेल, तो आमच्यासाठी एक सामान्यच आहे. आम्ही एक गोष्टीचं खूप लक्ष दिलं एका गोष्टीवर, की कोणताही गणेश भक्त जर का आमच्या मंडपात आला तर तो गणपती बाप्पाच्या चरण स्पर्श करून तिथे गणपती बाप्पांच्या समोर उभा राहून त्याच्या मेमरीसाठी तो एक चांगला फोटो घेऊन व्यवस्थित टाइम स्पेंड करून मग तो मंडपाच्या बाहेर येतो. आम्ही कोणत्याही एका गणेश भक्तांना घाई गडबडीत तिकडनं स्टेजवरनं खाली उतरायला लावलं नाही. तर छोटासा असं मंडळ असल्याप्रमाणे आमचे जितकेही सभासद किंवा जितकेही कार्यकर्ता आहेत तेवढे सगळे एक सामान्य आहे आणि सर्वांची अंडरस्टँडिंग ही तेवढीच छान आहे. गेल्या अनेक वर्ष आम्ही आमच्या मंडळात एक गोष्ट पाहिली आहे की गणेश भक्तांची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे. तसेही आमच्या गणपती मंडळात कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. तसंही त्यांचा उत्साहही वाढत चालला आहे. एका गणपती मंडळाला त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असते? विसर्जनचा हा दिवस हा जितकं प्रत्येक कार्यकर्त्यांना मनात जितकं दुःख असतं तितकंच जास्त तो आनंदित पण असतो. तर शेवटचा गणपती बाप्पांना निरोप देताना आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोक्यात एक हा कॅल्क्युलेशन सुरू होतो की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येणार आणि किती दिवस राहिले आहेत आणि त्या गणपती बाप्पाचं स्वागत आणि तो आगमन आणखीन किती जास्त थाटात करू शकतो. या गोष्टीची कॅल्क्युलेशन सर्वांच्या डोक्यात सुरू झालेलीच असते. तर विसर्जनाला मार्गस्थ होताना गणपती बाप्पा हा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात एक अश्रू तरी आणतोच, पण तितकाच त्या बाळाला तो आनंदित पण ठेवतो. तर जसं एका बाळाची वाट बघते एक आई घरी रिटर्न येताना, तशीच आम्हीही गणपती बाप्पांची वाट बघतोय जसं तो पुढच्या वर्षी रिटर्न येणार.